नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे. तर जी बातमी आहे, आता नवीन बातमी आहे, नवीन अपडेट आहे आणि नवीन योजना आहे सरकारची. तर काय आहे आपण पाहूयात. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुमच्यापर्यंत नवनवीन योजनांची माहिती पोहोचत राहील. तर आता पोस्ट ऑफिसची जी योजना आहे, तर या योजनेतून दरमहा 20,000 रुपये पेन्शन. तर याचा लाभ कोण घेऊ शकतं, अर्ज कुठे करायचा आणि कोणासाठी हे योजना आहे हे आपण जाणून घेऊयात की 20,000 रुपये पेन्शन कोणाला मिळणार आहे. तर पोस्ट ऑफिसची काय स्कीम आहे, तुम्ही स्वतः ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या घरात कोणी असेल तर आता तुमची आर्थिक चिंता दूर होणार आहे. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना सरकारने काढली आहे, पोस्ट ऑफिसची स्कीम आहे. तर यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका योजनेत गुंतवणूक करावी लागणार आहे. तर पोस्ट ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना लक्षात घेऊन एक बचत योजना चालवली जाते. या योजनेचे नाव ज्येष्ठ नागरिक बचत योजना असे आहे. तर या योजनेत जे आहे ते 8.2% दराने व्याज दिले जात आहे. तर 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेला कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. म्हणजे ही योजना जी आहे ती ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे की त्यांना दरमहा 20,000 रुपये भेटणार आहेत. तर याचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही म्हणाल की नाही का की ही योजना लवकर काढायला पाहिजे होती. तर तसेच 55 वर्षावरील आणि 60 वर्षापेक्षा कमी वयाचे सेवानिवृत्त कर्मचारी देखील या योजनेत गुंतवणूक करू शकतात. तर 50 वर्षावरील आणि 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे निवृत्त शिक्षण संरक्षण कर्मचारी या योजनेत गुंतवणूक करू शकतात. म्हणजे वयाचे त्याच्या अटी आहेत की 55 ते 60 आणि 50 ते 60 हे ज्यातील सरकारी निवृत्त असलेले किंवा कर्मचारी हे दोन्ही लोक याच्यासाठी अर्ज करू शकतात किंवा याच्यासाठी पात्र आहेत. तर या दोघांसाठी अट अशी आहे की त्यांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत गुंतवणूक करावी लागणार आहे. तर तुम्ही तुमच्या घरात किंवा तुम्ही स्वतः जर असाल वय वर्ष तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता, योजनेचा लाभ घेऊ शकता. तर FD पेक्षा जास्त व्याज म्हणजे काय, तर पोस्ट ऑफिस सर्व वयोगटातील लोकांसाठी विविध बचत योजना ऑफर करतात, पण यात सरकारी हमी असल्यामुळे सुरक्षित मानल्या जातात. तर या योजनेवरील व्याजदर अनेक बँकांच्या FD दरांपेक्षा जास्त असतात. तर पोस्ट ऑफिसमध्येही ज्येष्ठ नागरिकांसाठी नियमित उत्पन्न सुनिश्चित करण्यासाठी योजना आहेत ह्या. तर पोस्ट ऑफिसने ज्येष्ठ नागरिक बचत ही अशीच एक योजना आहे जी 8.2च्या आकर्षक व्याजदराची ऑफर देते. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी हे फायद्याचं ठरणार आहे. तर तुम्ही याचा नक्की विचार करा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर याचा तुम्ही फायदा घ्यावा. तुम्ही याच्यासाठी डिटेलमध्ये माहिती अजून मिळवू शकता. तर 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करा. म्हणजे बेसिक जे आहे ते 1,000 पासून तुम्ही स्टार्टिंग करू शकता. तर पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना नियमित उत्पन्न, सुरक्षित गुंतवणूक आणि कार लाभांसाठी लोकप्रिय आहे. तर तुम्ही किमान 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये. तर गुंतवणुकीची कमाल मर्यादा 30 लाख रुपये आहे. म्हणजे तुम्ही 1,000 पासून स्टार्टिंग करू शकता, तर त्याची मर्यादा जी आहे ती 30 लाख रुपयापर्यंत आहे. तर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत गुंतवणूकदारांना 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सवलत मिळते. म्हणजे 1.5 लाखापर्यंत त्यांना कर सवलत मिळणार आहे. तर परिपक्वता कालावधी म्हणजे काय, तर गुंतवणुकीचा कालावधी जो आहे तो 5 वर्षांचा आहे. तर मुदतपूर्व बंद केल्यास दंड आहे, त्यासाठी दंडही आहे. तुम्ही मध्येच कधीही बंद केले तर त्यासाठी दंड आहे. तर तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये सहजपणे SCSS खाते उघडू शकता आणि काही प्रकरणांमध्ये वयात सूट देण्यात आली आहे असं त्यांनीही स्पष्ट केलं आहे. तर आता जे सांगितलं की 20,000 रुपये जी पेन्शन आहे ती कधी मिळणार, नेमके कशी मिळणार, तर तेही आपण जाणून घेऊया. तर SCSS योजनेत किमान गुंतवणूक 1,000 रुपये आणि कमाल 30 लाख रुपये आहे. जर तुम्ही 8.2% व्याजदराने 30 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला वार्षिक 2.46 लाख रुपये मिळतील, जे अंदाजे 20,000 रुपये मासिक आहे. तर अशी टोटल आहे 20,000चे. 20,000 कसे मिळतील जर तुम्ही गुंतवणूक केली तर आता जे अंदाजे 20,000 रुपये मासिक आहे, व्याज 1 एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारीला तिमाही आधारावर दिले जाणार आहे. म्हणजे व्याज कधी देणार, 1 एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारी तिमाही आधारावर दिले जाते. तर मॅच्युरिटीपूर्वी खातेदारांचा मृत्यू झाल्यास खाते बंद केले जाते आणि नॉमिनीला रक्कम दिली जाते. हे
ठरलेलं आहे. म्हणजे कोणत्याही याच्यासाठी की जर मेन व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचा जो नॉमिनी आहे त्याला ती अख्खी रक्कम मिळणार आहे. तर तुम्ही नॉमिनी कोणाला करायचं आहे हे तुमच्यावरच आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा अर्ज करताना ठरवू शकता की काय करायचं आहे. तर अशी योजना आहे. तर तुम्हाला जर या ज्येष्ठ नागरिकांसाठीच खास आहे, तुमच्या घरात कोणी असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी ही योजनेचा विचार करू शकता आणि तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. तर अशी ही आजची अपडेट आहे, आजची योजना आहे. तर तुम्हाला याचाही अर्ज कसा करायचा हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. मी त्याची पूर्णपणे माहिती नक्की देईल तुम्हाला. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुमच्यापर्यंत नवनवीन अपडेट पोहोचत राहतील. धन्यवाद.